स्टार्ट. एखादे नीट झाडलेले अंगण असावे. अंगणात 4-5 झाडे असावीत. त्याची नीट निगा राखलेली असावी. घराच्या भिंती स्वच्छ नेटक्या असाव्यात. अशा घरामध्ये शिरताना मनाला आनंद वाटतो. त्याऐवजी एखादे अंधार घर, त्याला सूर्यप्रकाश येण्यासाठी पुरेशा खिडक्या नाहीत. भिंतीवरून कधी कुणी हात फिरविलेला नाही. धुळीचे थर बसलेले, जागोजागी कचऱ्याचे पुंजके साठलेले, झाडे असली तरी देखभाली अभावी खुरटलेली, अशा घरात जावे असेही वाटत नाही. स्वच्छता आणि मनाला प्रसन्नता वाटणं हे एकमेकांशी जोडलेले आहेत. घर नुसतं बाहेरूनच स्वच्छ असावे असे नाही, तर ते आतूनही लख्ख असावं. भिंती स्वच्छ झाडलेल्या, घराचा केर कचरा काढलेला असावा. बैठकीवरची चादर सतरंजी धुतलेली असावी. स्वयंपाकाची जागा धुरानं काळवंडलेली नसावी. पदार्थ सांडून जमीन चिकट ओशट नसावी. अन्यथा त्यावर धुळीचे थर चढतात, चिकटतात आणि स्वच्छ करणे अवघड होऊन जाते. न्हाणीघर बुळबुळीत घाणेरड्या वासाचं नसावे. परिच्छेद. हे सगळे का करायचे? मनाच्या आनंदासाठी हे तर कारण आहेच, परंतु तेवढेच नव्हे तर शरीराच्या आरोग्यासाठी. ही आपल्या सभोवती अगणित रोगजंतू असतात आणि आपल्या श्वासामार्फत, पाण्यातून, खाल्लेल्या अन्नातून, संपर्कातून, म्हणजे बरोबर असणाऱ्या माणूस किंवा जनावरांच्या संसर्गातून किंवा छोट्या कीटकांमार्फत सुद्धा ते आपल्या शरीरावरचा हल्ला करतात. तो कमी करणे आणि जर हल्लाच झालाच तर रोगजंतूंशी मुकाबला करेल एवढी आपल्या शरीराची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे. परिच्छेद. रोगजंतूंचा हल्ला कमी होणेस्तव प्रथम हवा दूषित होण्याची कारणे शोधून ती दूर केली पाहिजेत. रोगी माणसाच्या खोकण्या थुंकणातून रोगजंतू हवेत पसरू शकतात. एवढ्यासाठी तोंडावर रुमाल किंवा स्वच्छ फडके धरूनच खोकावे. रस्त्यात कोठेही थुंकू नये. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होणार नाही व साथीच्या रोगाला आळा घालण्यास भरीव मदतच होईल. स्टॉप.